नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आता इकडे अधिपती हा आरशासमोर उभा असतो आणि म्हणत असतो, अधिपती, आज संक्रांत आहे, मास्तरीबाईला आणायला आज जायचंच ना, आणि जावंच लागेल. तर आता हे आरशात बघत असतो आणि समोर त्याला असं वाटतं असतं, मास्तरीबाई. पण तो हळूच आपल्या अंगाला चिमटा घेतो. नाही नाही, मास्तरीबाई नाही. इकडे आता अक्षरा ही अधिपतीला भेटण्यासाठी चाललेली असते. पण आता आईने आत गजरा आणलेला असतो. ती आरशातच आवरसावर करत असते, आरशासमोर आवरसावर करत असते. तेवढ्यात आता तिला तिची आई म्हणते, अक्षरा, तुझ्यासाठी मी गजरा आणला आहे. आई, नको गजरा. अगं, आज सण आहे आणि मी गजरा मागवला आहे, मग लाव की. तर आता ती तिच्या केसांमध्ये गजरा लावत असते. खरंच खूप छान दिसतोय ग. तर आता कुणाचीही नजर नको लागायला माझ्या मुलीला. तर आता अक्षरा फार घाबरलेली असते. पण आता आई अशी म्हटल्यानंतर ती हळूच थोडीशी स्माईल करते. इकडे अधिपती तर मात्र स्वप्नच बघत असतो. तो आता जणू त्याला समोर अक्षरा आल्यासारखी वाटत असते. अक्षराने मस्त अशी काळी साडी घातलेली, ते दागिने घातलेले, आणि आता तो अक्षरासमोर उभा राहतो. अक्षरा म्हणत असते, धनी, लाडू घ्या, तिळाचा लाडू घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर आता तो तिळाचा लाडू अक्षरा अधिपतीच्या तोंडात घालते आणि अधिपती अक्षराकडे बघतच असतो. तो आता पायापासून तर डोक्यापर्यंत बघतो. धनी, काय झालं? तर आता, अहो बायको, तुम्ही खूप छान दिसताय. खरंच मला फार आवडलं, आणि तुम्हाला ही काळी साडी पण एवढी भारी दिसते ना. तो पटकन आरशापुढे जातो आणि काजळाची डब्बी घ्यायला. तर काजळाची डब्बी घेऊन फास्ट येतो. तर आता अक्षरा लगेच म्हणते, अहो, आधी तो लाडू खाऊन तर घ्या, मी कुठे जाणार आहे का? मास्तरीबाई, असा विचारही करू नका. अहो, मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. तुम्हाला माहिती आहे का मास्तरीबाई, अहो, फॅक्टरीमध्ये गेलो तरी असं वाटतं 3 वेळा तुमच्याबरोबर बोलावं. तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. तुम्ही ना आमच्या हृदयातला श्वास आहे, श्वास. जर तो श्वास नाही घेतला ना, आम्ही मरूनच जाऊ. तर आता अक्षरा त्याच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते, धनी, असं सणासुनीचं अभद्र बोलू नाही. ते जाऊ द्या. अधिपती म्हणत असतो, सगळं जाऊ द्या, पण मला आधी वचन द्या, तुम्ही आम्हाला सोडून नाही जाणार. तर आता अक्षरा त्याच्या हातावर हात ठेवते. अहो धनी, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. नाही. त्यावर आता अधिपती म्हणतो, नाही, तुम्ही खरंच इथे आलाय ह्याच्यावर मला विश्वासच नाही. तुम्ही मला चिमटा घ्या. नाही नाही, अक्षरा म्हणते, हा लाडू खा. नाही, तुम्ही मला अगोदर चिमटा घ्या, म्हणजे मला कळेल की ते तुम्हीच आहात ते. तर आता अधिपती अक्षराला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, खरं सांगा, तुम्ही मला सोडून नाही ना जाणार? जोपर्यंत तुम्ही मला वचन देत नाही, चिमटा घेत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. अरे सोड की येड्या. अरे बघ कोण आहेस ते. आजे, अगं तू? अरे, तुम्हाला एवढी आठवण येते तर जा की तिला घेऊन ये सुनबाईला घरी. काय इथेच बडबड करतोय? आणि हे समजा जे बोललास ना, ते समोर तिच्या जाऊन बोल. तर आता अधिपतीला लाज वाटते आणि तोंडाला हात लावतो. अरे देवा, तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना अशी गत झाली. जा पटकन घेऊन ये. आणि हो, ज्या कामासाठी आले ते काम तर विसरूनच गेले. बघ, तुला भुईने बोलवलं आहे तिळगुळ घेण्यासाठी. लवकर ये. आता हे करत नको बसू. तर आता अधिपती थोडासा हसतो. हो हो, तू जा, येतोच मी. त्यावर आता शिवानी अक्षराला फोन करते. म्हणते, आवरलं का वहिनी? अहो, तुम्ही कुठं आहे आणि काय करता? त्यावर आता अक्षरा म्हणते, मी अधिपतींना भेटण्यासाठी चालले आहे. खरंच? मलाही ओंकार म्हणत होता की आता अधिपती भाऊजी तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे. खरंच? अधिपती मला भेटण्यासाठी इकडे येत आहे? अक्षरा हे ऐकून फार खुश होते. तर आता तुम्ही पटकन जा आणि ती गुड न्यूज देऊन टाका. हो हो, मी असं झालंय, कधी अधिपतींना गुड न्यूज येईल. इकडे आता अधिपती जायला निघतो. भुवनेश्वरी मधीच येते. काय अधिपती, आपली घराण्याची रीत विसरलात की काय? नाही आईसाहेब, आता मी येणारच होतो, तुमच्याकडेच येणार होतो. किती वेळ झाला, असं इथून मागे कधीच झालं नाही. तर मी आईला बोलवायला पाठवलं होतं, तेव्हा तुम्ही आलात. नाही नाही, मला बाहेर जायचं होतं आणि मगच तुमच्याकडे येणार होतो, तेव्हाच येणार होतो, मग मी बाहेर जाणार होतो. तर आता फारच गडबड. काय झालं? नाही,
तुम्ही म्हणता ना सुनबाई आणायचं, तर आता मी त्यासाठीच चाललो आहे. तर मित्रांनो, हे ऐकल्यानंतर भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते.